कॉकरोच जनता पार्टीची मुख्य मागणी आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। म्हटलं जातंय आज याबाबत केंद्र सरकार त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे आणि हा राजीनामा मिळाला नाही तर कॉकरोच जनता पार्टीचा प्लॅन बी देखील ठरला असल्याचं म्हटलं जातंय। आता हा प्लॅन बी चा नेमका विषय काय आहे, आंदोलनाची नवी अपडेट काय आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर वांचूक यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं असलं तरी कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतरवर अजूनही आंदोलन करत आहे। त्यांचा मुख्य मुद्दा आहे राजीनामा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, ही त्यांची पहिली मागणी। त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटण्याचे जे प्रकरण झाले त्याला आळा घालण्यासाठी योग्य ती भूमिका घेऊन त्यावर कारवाई करणं, शिवाय आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत नोंदवलेल्या FIR मागे घेणं आणि भविष्यात आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचं लेखी आश्वासन देणं। त्यानंतर तिसरी मुख्य मागणी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं त्यांना 1 करोड नुकसान भरपाई देणं। आतापर्यंत आपण या सगळ्या मागण्या पाहिल्या, आता पुढे काय काय झालेलं आहे हे देखील ऐकूया आणि पुढची नेमकी काय स्ट्रॅटेजी असू शकते कॉकरोच जनता पार्टीची ती देखील जाणून घेऊया। 24 जुलै रोजी केंद्र सरकार सोबत कॉकरोच जनता पार्टीची द्विसदस्यीय शिष्टमंडळाने चर्चा केली। यात सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रंका आणि सौरभ दास यांचा समावेश होता। सरकारच्या बाजूने होते केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंग। ही बैठक सुमारे 2 तास चालली। कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये ही चर्चा झाली। म्हटलं जातंय ही दुसरी बैठक होती सरकार बरोबर। त्यानंतर अगोदर जी पहिली बैठक होती त्यामध्ये म्हणजे ती 20 जुलैला बैठक झालेली, त्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून दावा करण्यात आलेला, सौरभ म्हणालेले की आमचा वेळ जो आहे तो वाया घालवण्याचं काम फक्त त्या बैठकीमध्ये झालं। मात्र ही बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण बैठक जी काल झालेली आहे ती आता मानली जाते। आशुतोष रंका यांनी या बैठकीबद्दल सांगितलंय की नुकसान भरपाई आणि कायदेशीर प्रकरणाबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आता मिळालेला आहे। सरकारने 2 मागण्यांवर तत्वतः सहमती दर्शवलेली आहे, म्हणजे नीट प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत आणि आंदोलकांवरील FIR मागे घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद सरकारने दिलेला आहे आणि लेखी आश्वासन देण्याची देखील चर्चा झालेली आहे। आज पुन्हा दुसरी फेरीची बैठक जी आहे ती होईल आणि त्यावेळी याबाबत लेखी सहमतीपत्र आणि आश्वासन मिळेल अशी अपेक्षा CJPला आहे। पण मुख्य मागणीबाबत काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। याबद्दल सांगायचं झालं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेलं नाहीये। आशुतोष रंका यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही मागणी नॉन नेगोशिएबल आहे, म्हणजे याबाबत तोडजोड शक्यच नाहीये। जर सरकारने या मागणीवर ठोस आश्वासन दिलं नाही तर अशा बैठकींना काहीच अर्थ उरत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी सरकारला कडक इशारा देखील दिलाय, जर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत वेळ काढूपणा केला तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। सरकारने मुख्य मागण्यांकडे कानाडोळा केला तर संघटनेला आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। अशा प्रकारचा प्लॅन बी जो आहे आता तो त्यांचा ठरलेला आहे असं म्हटलं जातंय। रांका यांनी सांगितलं की जर सरकारने आधीच ठरवलं असेल की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देणार नाहीत तर ते स्पष्टपणे सांगावं, मग आमची पुढची रणनीती आम्ही ठरवू। सरकारने हाच पवित्रा कायम ठेवला तर आम्हालाही कठोर निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल असं एकूण CJPचं म्हणणं आहे। सरकारने देखील या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आतापर्यंत काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजे NTA मधील एकूण 47 अधिकारी केंद्र सरकारने हटवलेले आहेत, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं असून CJPच्या आंदोलनाचा हा एक परिणाम मानला जातोय। आशुतोष रंका यांनी या निर्णयाचं कौतुक केलंय, पण त्यांनी स्पष्ट केलंय यामुळे मूळ प्रश्न सुटलेला नाहीये। त्यांच्या मते नीट प्रश्नपत्रिका फुटली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या याची अंतिम जबाबदारी शिक्षण मंत्र्याची आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे हीच मुख्य मागणी कायम राहील। आता आजची CJP बरोबरची दुसरी बैठक महत्त्वाची असेल, ज्यात भरपाई आणि कायदेशीर मुद्द्यांवर लेखी आश्वासन मिळण्याची शक्यता आहे। पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकार काय भूमिका घेते हे देखील आजच कळू शकेल।
राजीनामा मिळाला नाही तर सीजेपी आंदोलन अधिक तीव्र करणार आहे, जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे आणि पुढील रणनीती ठरवली जाणार आहे, असं आशुतोष रंका यांनी सांगितलं. आता तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.